तर तुमचे सुद्धा केस तुटतात का आणि ऑलरेडी पांढरे होतात का आणि कोंडा झालेला आहे का केसांमध्ये, तर चला आज आपण असा उपाय बघणार आहोत की तुमच्या केसांच्या सर्व समस्यांपासून तुम्हाला मुक्ती मिळेल। तर नमस्ते, माझं नाव आहे मनीषा आणि तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण केसांच्या ज्या काही समस्या असतात ना, सर्व समस्यांवर उपाय बघणार आहोत। तर हे बघा, आपण आज एक बनवणार आहोत जादुई तेल आणि हे तेल बनवण्यासाठी जे साहित्य लागतं ना ते सुद्धा अगदी घरी अवेलेबल असणार आहे। पण आपल्याकडे जे घरी अवेलेबल असतं ना साहित्य ते आपल्याकडे असतं, पण आपण त्याचा उपयोग करत नाही किंवा त्याचा म्हणजे वापर करण्यासाठी कंटाळा करतो। पण आपल्या किचनमध्ये ज्या गोष्टी असतात ना, जे साहित्य असतात ना, तेच वापरून आपण अगदी छान असं आयुर्वेदिक जादुई तेल तयार करू शकतो। तर ते तेल कसं तयार करायचं चला मग बघूया। तर हे बघा, हे जे 5 साहित्य आहेत मी घेतलेले आहेत आणि हे आपल्या किचनमध्ये अवेलेबल असतात। म्हणजे किचनमध्ये म्हणजे हे किचनमध्ये अवेलेबल असतं आपल्या, आणि हे असतं आपल्या गार्डनमध्ये, आणि कढीपत्ता सुद्धा आपल्या गार्डनमध्ये असतो, आणि कांदा तर आपल्या किचनमध्ये असतोच, त्याशिवाय आपला काही स्वयंपाक काय पूर्ण होऊ शकत नाही। आणि मेथी तर असतेच आपल्याकडे। आणि हे बघा, हे साधा आपलं कोकोनट ऑइल आहे, हे प्रत्येक घरामध्ये अवेलेबल असतं। चला तर आता मी तुम्हाला हे सर्व साहित्य वापरून तेल कसं तयार करायचं ते सांगणार आहे। तर हे बघा, हा आहे कांदा, पांढरा कांदा मी इथे घेतलेला आहे। तुमच्याकडे जो लालसर कांदा असतो ना तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता। तर हा कांद्याचे छिलके वगैरे मी अगोदरच काढून घेतलेले आहेत। थोडे बारीक बारीक कट करून घेऊया, म्हणजे तेलामध्ये हे शिजायला चांगली मदत होते आणि यातील जो सर्व आहे ना गर वगैरे कांद्याचा पूर्ण तेलामध्ये उतरतो। त्यामुळे मी छोटे छोटे असे तुकडे करून घेत आहे, आणि ह्याचे तुकडे करता करताच मी याचे तुम्हाला फायदे सुद्धा सांगणार आहे। तर कांद्याचे काय काय फायदे आहेत ते आपण बघूया। तर कांद्याचं तेल याचे गुण तुम्हाला माहित असतील, पण आपण त्याचा वापर करत नाही किंवा बनवत नाही, कंटाळा करतो। तर कांद्यामुळे काय होतं, कांद्याच्या तेलामुळे काय होतं की केसांच्या मुळांना मजबूती मिळते आणि केसांना जे फाटे वगैरे फुटतात ना ते फुटण्यास म्हणजे कमी फुटतात, आणि केसांची वाढ खूप छान होते, केस खूप मजबूत होतात। आता हे बघा, हे आहे एलोवेरा। आता याचे काय फायदे आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगते। हे एलोवेरा जे आहे ना तेलामध्ये शिजवून आपण तेल जर तयार केलं ना, तर स्काल्पला जो आहे ना, स्काल्प असतो ना, तर त्या स्काल्पला थंडावा मिळतो। उन्हाळ्यामध्ये तर खूप छान आहे, बेस्ट आहे हे। तर ह्या एलोवेरामुळे काय होतं की स्काल्पला छान अशी सॉफ्टपणा येतो आणि केस सुद्धा खूप छान असे मऊ होतात। तर हे फायदे आहेत एलोवेराचे। त्यानंतर आपण तिसरं साहित्य बघणार आहोत की कढीपत्ता। आता कढीपत्त्याचे सुद्धा तुम्हाला फायदे माहित आहेत, तरी सुद्धा मी तुम्हाला सांगते की आजकाल काय होतं की वातावरणामुळे जे आहे ना अवेळी केस पांढरे होण्यास सुरुवात झालेली आहे। म्हणजे अगदी लहान मुलांचे केस सुद्धा तुम्ही बघाल की ना एक एक दोन दोन अशी पिकण्यास सुरुवात झालेली आहे। तर काय होतं की ह्या कढीपत्त्यामुळे जे आहे ना अवेळी केस पांढरे होण्यास म्हणजे अवेळी केस पांढरे होत नाही। तर त्यामुळे तुम्ही असं तेल जे आहे ना नक्की तयार करा। हे तेल तयार करण्यासाठी तुम्हाला 1 दिवस मेहनत घ्यावं लागेल, फक्त 1 दिवस। पण त्यानंतर ना तुम्ही महिनाभर हे जे तेल आहे ना तयार करून ठेवू शकता, आणि अगदी तुमच्या घरी लहान मुलं वगैरे असतील, तुमच्या पूर्ण फॅमिलीसाठी तुम्ही हे तेल वापरू शकता। आणि असं नाही की आज वापरलं तर उद्या फायदा होईल, काही दिवस तुम्हाला वाट बघावी लागेल। काही दिवस वाट बघितल्यानंतर जर आपण रेग्युलरली कंटिन्युअसली आपण हे जे तेल वापरलं ना तर तुम्हाला याचे फायदे ना नक्की दिसतील। तर हे बघा, हे आहे मेथी। तर मेथीचे काय फायदे आहेत ते सुद्धा सांगते की अवेळी केस तुटणे बंद होते मेथीमुळे, आणि केसांची जी घनता आहे ना ती वाढते, म्हणजे ना नवीन केस येण्यास सुरुवात होते। तर हे सुद्धा आपण यामध्ये टाकणार आहोत। तर बोलता बोलता हे बघा, आपण 4 साहित्य यामध्ये टाकलं, तुम्ही बघू शकता। कांदा टाकला, कढीपत्ता, आणि यामध्ये मी मेथी दाणे सुद्धा टाकलेले आहेत। तर आणि एलोवेरा, आपले 4 इथं साहित्य झालेले आहेत। आता मी हे बघा, हे कोकोनट ऑइल घेत आहे। तर तुम्ही ना शक्यतो कोकोनट ऑइलच वापरा। तर हे बघा, हे किती 100 मिलीलिटरची ही बॉटल आहे। तर मी हे किती साहित्य टाकलं यामध्ये, 1 चम्मच यामध्ये मी मेथी दाणा टाकला, 1 कांदा टाकलेला आहे मीडियम साईजचा, आणि अशा पद्धतीचं एक पूर्ण पान टाकलेलं आहे एलोवेराचं, आणि जवळपास ना कढीपत्ता किती टाकलेला आहे। कढीपत्ता तुम्ही अंदाजाने सुद्धा टाकू शकता, कमी किंवा जास्त, असं काही हे नाही की एवढंच टाकलं पाहिजे। तरी सुद्धा मी टाकलेला आहे कढीपत्ता
10 ते 12 पाकड्या टाकलेल्या आहेत आणि त्यासाठी मी इथे वापरत आहे हे बघा 100 मिलीलिटरची ही जी आहे ना कोकोनट ऑइल आहे. आता पूर्ण यामध्ये मी इथे टाकत आहे हे बघा तेल. तर अशा पद्धतीचं तेल तुम्हाला बनवण्यासाठी 1 दिवस मेहनत लागेल, पण नंतर ना तुमच्या केसांसाठी जे काही फायदे होतील ना तुमच्या केसांना ते बघून ना तुम्हाला इतका आनंद होणार. तुमच्या केसांच्या सर्व समस्या तुटतील. ऑलरेडी पांढरे होणे किंवा मग केस तुटणे, केसांना फाटे फुटणे किंवा केसांमध्ये ना डॅन्ड्रफ होणे, इचिंग होणे, अशा भरपूर समस्या असतात केसांच्या. तर सर्व समस्या या तेलामुळे, या जादुई तेलामुळे, फक्त तेल नाही हे आहे जादुई तेल, या तेलामुळे सर्व समस्या म्हणजे सुटणार आहेत. तर हे बघा हे सर्व आता इथं साहित्य टाकलेलं आहे. चला आता आपण किचन मध्ये जाऊया आणि हे तेल आहे ना मस्त असं छान शिजवून घेऊया. चला तर मग. तर हे बघा हे सर्व साहित्य जे आहे ना मी तेलामध्ये मस्त असं छान शिजवून घेतलेलं आहे. हे बघा याचा पूर्ण जो आहे ना सर्व साहित्यांचं जे आहे ना गर पूर्ण तेलामध्ये उतरलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे आहे ना पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. त्यानंतर ना आपण बॉटलमध्ये भरून ठेवूया. आपलं जादुई तेल जे आहे ना ऑलमोस्ट तयार झालेलंच आहे. चला आता आपण थंड करून घेऊया. तर हे बघा आपलं हे जे तेल आहे ना पूर्णपणे थंड झालेलं आहे. चला आता आपण बॉटलमध्ये भरून ठेवूया. गाळणीने गाळून घ्यायचं हे तेल. हे बघा याचा पूर्ण जो अर्क आहे ना पूर्ण तेलामध्ये उतरलेला आहे आणि आपलं मस्त असं जादुई तेल तयार झालेलं आहे. हे तुम्ही एकदा बनवून ठेवा, महिनाभर अगदी आरामात होतं. आणि या तेलाचा वापर कसं करायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. केस धुण्याच्या आदल्या दिवशी ना केसांची छान अशी मसाज करायची या तेलाने. आणि मसाज कसं करायचं ना ते सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवते, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, पूर्ण फुल वॉच करा. अगोदर आपण हे जे तेल आहे ना पूर्णपणे गाळून घेणार आहोत. त्यानंतर मी तुम्हाला सांगते की मसाज कसं करायचं आणि केस कधी धुवायचे ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. तर हे बघा छान असं आपण हे चमच्याने असं दाबून दाबून छान असं हे तेल ना गाळून घ्यायचं, म्हणजे याचा पूर्ण अर्क जो आहे ना तेलामध्ये उतरला पाहिजे. तर हे बघा हे तेल जे आहे ना पूर्णपणे मी गाळून घेतलेलं आहे. आपलं मस्त असं जादुई आयुर्वेदिक तेल तयार झालेलं आहे. केसांच्या सर्व समस्यांवर उपाय असलेलं. आता मी तुम्हाला पुन्हा एक गोष्ट सांगते, एक तुमच्यासाठी बोनस टिप्स आहे की हा जो अर्क आहे ना आपण तेल गाळल्यानंतर हा जो शिल्लक राहिलेला आहे हा सुद्धा अजिबात फेकायचा नाहीये आपल्याला. जर तुम्ही मेहंदी वगैरे लावत असाल ना, आजकाल जनरली सर्वजण मेहंदी लावतात, तर मेहंदी लावताना काय करायचं, हे जे सर्व साहित्य आहे ना मिक्सरमध्ये बारीक करायचं चांगलं. आणि मेहंदी भिजवताना हे सर्व साहित्याची जी पेस्ट आहे ना ती मेहंदीमध्ये तुम्ही मिक्स करा आणि त्यानंतर मेहंदी केसांना लावा. तुम्हाला याचा भरपूर फायदा होईल आणि भरपूर तुम्हाला याचे ना फायदे दिसतील. तर हे अजिबात फेकायचं नाही आहे. आणि केसांना मेहंदी कशी लावायची आणि केसांना मेहंदी लावताना त्यामध्ये काय काय मिक्स करायचं याचा सुद्धा मी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही बघितला नसेल ना तर माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे की केसांना मेहंदी कशी लावायची, कशा पद्धतीने लावायची आणि त्यामुळे केस कसे काळेभोर होतील याच्या सर्व टिप्स सुद्धा मी दिलेल्या आहेत. तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा. आता बघा मी तुम्हाला आता सांगते याचा वापर कसा करायचा हे मी तुम्हाला सांगितलं. आता हे तेल कसं लावायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगते. हे बघा थोडं तेल असं घ्यायचं हातावर आणि हे तेल जे आहे ना आठवड्यातून तुम्ही 2दा जरी लावलं ना तरी सुद्धा तुम्हाला याचा फायदा होणार. पण एक गोष्ट आहे की रेग्युलरली लावायचं. असं नाही की एकदा बनवलं, 1 महिना वापरलं आणि सोडून दिलं आणि मग तुम्ही म्हणाल की आम्हाला याचे फायदेच होत नाही. रेग्युलरली लावायचं, कंटिन्युअसली लावायचं, तुम्हाला याचे फायदे ना नक्की दिसतील. तर अशा पद्धतीने मी हातावर घेतलं तेल आणि हे बघा हे बोटांच्या साहाय्याने अशा पद्धतीने बोटांवर घ्यायचं आणि हे बघा अशा पद्धतीने आपण ना केसांना तेल लावायचं आहे, म्हणजे टाळूला लागलं पाहिजे. हे बघा अशा पद्धतीने हळूवार हाताने आपण गोल 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 फिरवत न्यायचं आणि केसांना पूर्ण टाळूला आपला स्कार्फला हा जो आहे ना तेल लागलं पाहिजे. हे बघा अशा पद्धतीने आपण हळूवार हाताने पूर्ण केस. तर हे बघा केसांना अशा पद्धतीने ना बोटांवर तेल घ्यायचं आणि अशा पद्धतीने हळूवार हाताने पूर्ण स्काल्पला आपण जे आहे ना हे तेल लावायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने
बोटांच्या सहाय्याने गोल गोल फिरवत आपल्याला पूर्ण केसांना जे आहे ना हे तेल लावायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण तेलाने मालिश करायची आहे आणि मालिश केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला हेअर जे आहे ना धुवून घ्यायचे आहेत. तुम्ही जे आपण शॅम्पूने धुत असाल त्या शॅम्पूने धुवा. आणि शिकेकाळीने केस कसे धुवायचे आणि शिकेकाळीने केस धुताना काय काय त्यामध्ये टाकायचं याचा सुद्धा स्पेशल व्हिडिओ येणार आहे लवकरच. आणि तो व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल ना तर पटकन सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल ना, खूप मेहनतीने व्हिडिओ बनवलेला आहे, तर प्लीज लाईक करा. आणि आवडला असेल तर शेअर सुद्धा करा. चॅनलला सबस्क्राईब करा आठवणीने. मी तुमच्यासाठी भरपूर असे ट्रॅव्हलिंग ब्लॉग आणि डेली ब्लॉग, स्किनचे किंवा हेअरचे जे काही प्रॉब्लेम्स असतात त्यावरती भरपूर होम रेमेडीचे भरपूर ब्लॉग तुमच्यासाठी, व्हिडिओ तुमच्यासाठी, खूप छान छान असे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर ते बघण्यासाठी पटकन सबस्क्राईब करा. आणि किचनच्या ज्या काही आपल्या समस्या असतात ना त्या सुद्धा दूर करण्यासाठी भरपूर मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्यामुळे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया पुन्हा एकदा, तेव्हापर्यंत बाय बाय. आणि असे छान काळेभोर केस आणि घनदाट केस हवे असतील ना तर हे जादुई तेल तुम्ही नक्की एकदा करा. आणि या तेलाचे फायदे तुम्ही हे तेल वापरल्यानंतरच तुम्हाला कळेल. चला बाय बाय, भेटूया पुन्हा एकदा.